मी घेऊन जाऊ. ए दुष्टासुरा, एका परिस्थितीची अव्यथा करतोस. सावधान. वाचवा वाचवा नारायण नारायण तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानसा तू माणूस बन 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 मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही तुला मानवाया ठाई जन्म पुन्हा पुन्हा नाही बहुमोलाचे लाभले जीवन बहुमोलाचे लाभले जीवन मानसा तू माणूस बन मानसा तू माणूस बन मानसा तू माणूस बन स्वतःबाई महाजनीला तुझे स्वतंत्र मानव धर्माला दाविला परमपिता ब्रह्मदेव हे काय चाललंय कोणत्याही असुराने आजपर्यंत आपल्या शक्तीचा असा दुरुपयोग केला नसता आणि आज एवढी हिंसा ती सुद्धा धरती मातेजवळ ब्रह्मदेव धरणी मातेला सत्तम बाहेर काढण्यात काय सांगा धरतीला फक्त विष्णुदेव बाहेर काढू शकते हे देव धरतीला या संकटातून मुक्त करा धरतीला या संकटातून मुक्त करा धरतीला या संकटातून मुक्त करा Thank you.
जेव्हा जेव्हा गर्व होतो तेव्हा मी माझं रूप धारण करतो तेव्हा मी माझं रूप धारण करतो सत्य आहे मी सत्य आहे मी अनंत आहे मी सत्य आहे मी अनंत आहे मी निर्गुण आहे मी निर्गुण आहे अद्भुत कोण आयात चित्र प्राणी हे विष्णुदेव यांचे वरा अवतार आहेत. विष्णू देवाच्या अभिष्ट कार्यासाठी माझा जन्म झाला आहे. हे वरा देव धरतीला संकटातून त्वरित मुक्त करा. ह्या क्रूर अत्याचारी असुरांचा वध करून सर्व जीवांवर तुम्ही उपकार केले आहे. आम्ही सगळे आपल्या प्रती आभार व्यक्त करतो. हे प्रभू, सामान्य प्रती कुत्राला एक तुच्छ प्राणी संबोधलं जातं. हा वरारूपी देव सुद्धा दिव्य भव्य सच्चिदानंद आहे. जो कोणी या रूपाचं ध्यान आणि लीलेचं श्रवण करेल त्याचे नक्कीच भाग्य उजळेल. श्री वराह देवांचा विजय असो. श्री वराह देवांचा विजय असो. श्री वराह देवांचा विजय असो. Thank you.
नेहमीप्रमाणे देवतांची साथ प्रदान करून आपण आपल्या असुर कुलावर साम्राज्यावर आघात करून पाहते. आता भाऊ हिरण्याक्ष याचा वध करून आपलं असुर साम्राज्य पतनात जाईल अशी त्याची इच्छा आहे. तुम्ही सर्वजण आपल्या येणाऱ्या पिढीला असे अन्याय होणारे साम्राज्य देणार का? आज मन बसायची वेळ नाही. सर्वांनी उठा, तयारीला लागा, लढाईला लागा. जा सगळीकडे जा, जिथे जिथे विष्णूचे नामस्मरण केले जाईल ती जागा ते मनुष्य सगळ्यात नायला करा. जावा संगमवर, गुरुवर्य, मी सर्वांना हाकार माजवण्याचा आदेश दिला खरा, पण माझे मन अजून काही शांत झाले नाही. कारण तो विष्णू अजूनही जिवंत आहे. निसंदेह तू महाशक्ती महापराक्रमी आहेस, किंतु तू विष्णू आहे. तुला जर विष्णूला हरवायचं असेल तर त्याच्यावर तुला बलशक्ती प्रदान करावं लागेल. गुरुदेव, त्यासाठी काय करावं लागेल गुरुदेव? त्यासाठी ब्रह्मदेवाची उपासना कर आणि ती द्वा तुला करून घे. स्वामी, एका गणपतीसाठी त्यांच्या स्वामींची सानिध्य अति आवश्यक आहे. चतुर्थ उपासना हे सर्व सोडून द्या. भले सिंह जंगलाचा राजा असला तर एक हरिण सुद्धा त्या तोंडात येत नाही. बरोबर म्हणत आहात गुरुदेव. काय अजून कसं सोडून देऊ मी? माझ्या भावाचा वध करणार तोय विष्णू अजूनही जिवंत आहे. मी त्या विष्णूला मारण्यासाठी देव बनावं लागलं मला तरी मी बनेन. आकाश पाताळे करेन, पण त्या विष्णूचा नायनाट करेन. शेतकरी आपला परमभक्त समजत असतील तर उद्याही आपला इमान दिलाय जाईल. आपल्याला काही मार्ग काढायला हवा. आपण काय करू शकलो नाही तर काय तुला जमिनीला घेऊन जाईल. माझ्या समेत अन्यथा जमिनीला घेऊन जाईल. सोडा मला, सोडा. थांबा इथे. आता घोर अपराध करू नका. एका परस्त्रीला वर जमिनी घेऊन जाणे तथा तिला स्पर्श करणे हे एक पापी तथा काही माणसाचे लक्षण आहे. आपण एक न्यायपी आहात म्हणून आपण देवलोकांचे राजे आहात. एका परस्त्रीला वर जमिनीने घेऊन जाणे आपल्या शोभातीत नाही. इंद्रदेव, या होणारे बालकाचे सर्व माझ्या सानिध्यात होईल. आपण निवांत राहा. कायादू, तू जरी राक्षसी राणी असलीस तरी तुझं कर्तव्य आहे आपल्याला बालकाला योग्य ते प्रशिक्षण देणं, तिला योग्य संस्कार देणं. मुनिवर, आपण योग्य बोलत आहात. आपण मला योग्य असं वर द्या. चला आपण निघूया. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. ओम ब्रह्मदेवाय नमः. पुत्र डोळे उघड. कश्यप पुत्र हिरण्यकश्यप डोळे उघड. प्रणाम प्रजापती ब्रह्मदेव, आपणास कोटी कोटी प्रणाम. हिरण्यकश्यप
मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. काय वरदान हवं आहे? मला 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 सगळं काही हवं आहे. त्यामध्ये आपण बनवलेली सृष्टी त्यात असणाऱ्या साऱ्या जीवांपासून माझा मृत्यू झाला नाही पाहिजे. मग ते देव, दानव, सूर, असुर, सजीव, निर्जीव कोणीही नाही. माझा मृत्यू ना दिवसा ना रात्री, ना घरात ना घराबाहेर, ना आकाशात नाही पाताळात. या संसारात जेवढं धनसंपत्ती आहे ते माझे झाले पाहिजे. तथा मी या संसारातील सर्व शक्तिमान पुरुष बनायचं आहे मला. असा मला वरदान द्या प्रभू, असा मला वरदान द्या. असा वर आजपर्यंत कोणी मागितला नाही. किंतु तुझी तपस्या कठोर आहे. मी तुला वरदान देतो तथास्तु. किंतु लक्षात ठेव, शेवटी मृत्यू हा नक्कीच असतो. मी अमर झालो. माझा मृत्यू आता कोणाचाही हाती नाही. विष्णू, आता तुझा काही खरं नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव. इंद्रा, माझ्या पतीला पळवण्याची चेष्टा केलीस काय? थांब, आता माझ्या रागाचा पहिला बळी तूच करणार. इंद्रा, सावधान इंद्रा, माझी पहिली बळी तुझ्यावर आहे. अंती जाशील एकलाच प्राण्या, अंती जाशील एकलाच प्राण्या, माझे माझे म्हणून नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही Thank you.
बहीण कुणाची बाप कुणाचा कोण कुणाची जगे तोडे बहीण कुणाची बाप कुणाचा कोण कुणाची जगे तोडे मेरा मागे बनाए भागे तोडे मेरा मागे यावं मुनिवर, आज कसं काय प्रयोजन केला? इंद्रदेव हिरण्यकश्यप ब्रह्मदेवाच्या भरप्राप्तीमुळे उन्मत्त होऊन हाहाकार भाजवत इथपर्यंत येत आहे. चिंता नको करू मुनिवर, त्याचा अहंकार मीच मिटवू. माझी पत्नी बनवण्याची चेष्टा केली काय? हिरण्यकश्यप, तुझा अहंकार खूप वाढला आहे. आला पाल्याने माघारी जा, अन्यथा प्राणाला मुक्षी. बघू बघू कोण कोणाला प्राणाला मुकेल. सावधान इंद्र, सावधान. इंद्र! इंद्र, सर्वसाधारण नाही कोणी. अरे पळून पळून पडणार पुढे. एक ना एक दिवस माझ्या हातात सापडशील. बघ विष्णू, आता तुझ्या भक्तांचे कसे हाल हाल करून मारतो. सावधान, सावधान. ये पुत्रा, ये प्रल्हाद, ये बस माझ्या मांडीवर प्रल्हाद. प्रल्हाद, मोठा होऊन तुला या सिंहासनावर बसायचं आहे. मग आपण तुझ्या विवेक आणि सामर्थ्याची एकदा परीक्षा घेऊ का? अवश्य पिताश्री. वा, मग मला सांग, तू जे काही गुरु तुला जे काही शिकला त्याचे आधार घेऊन मला सांग. राजा कोण असायला पाहिजे आणि राजा कसा असायला हवा? पिताश्री, राजा तो आहे जो निष्पक्ष होऊन न्याय करेल, प्रजेला आपली संतान समजून प्रजेच्या सुखात सुखी आणि दुःखात सुखीवर प्रजेच्या हृदयावर राज करेल. वा वा, अति उत्तम. बोल, थांबू नको पुत्र, बोल. एका राजाचे प्रथम कर्तव्य आहे की त्याने आपल्या प्रजेला निरंतर प्रेरित करायला हवे. या महान पुरुषाच्या चरणाशी लीन होण्यासाठी जे सर्व शक्तिमान स्थितीचे पालन करतात त्यांना प्रेरणा द्यावी, ते म्हणजे भगवान विष्णू होय. चुप चुप, बंद कर तुझी बडबड. देवतांची सुद्धा जीभ माझ्या समोर बोलताना लडकलते. मग आज हा जन्माला पोर मला शिकवतोय? अवश्यच तुझ्या ज्ञानात कोणीतरी विष गाळवलं आहे. चंद्रमर, काय प्रशिक्षण देत आहात? आम्ही योग्य ती विद्या प्रदान करत आहोत. किंतु प्रभू, आमचे युवराज काही ऐकतच नाही. मी भगवान विष्णू कदापि आपले शत्रू मानणार नाही. जर तुम्हाला शत्रू मानायचे असेल तर आपल्या हृदयातील काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर यांना शत्रू माना. चुप. नीतिखंडावर विजय प्राप्त करणे खूप सरळ कार्य आहे, पण या 6 शत्रूवर विजय प्राप्त करणे खूप कठीण कार्य आहे. चुप.
माझ्या समोर बोलायचं नाही. चंद्रमल, मी तुम्हाला दिलेल्या कार्यात असफल झाला. तुम्हा दोघांनाही 100 चौकाचे भट्ट मारण्याचा आदेश देतो. अशी आम्हाला शिक्षा देऊ नका. बघितलं हिरण्यकशिपू, विष्णूने काय खेळ केला आहे. त्याने तुझ्याच पुत्राला आपली कुऱ्हाड बनवून असुरांच्या भव्य वृक्षाला कापण्याचे षडयंत्र रचले आहे. षडयंत्र रचलं आहे का? मग ते षडयंत्र होण्याआधीच मी ते षडयंत्र हाणून पाडेल. जर मला या प्रल्हादाचा मृत्यू जरी करावा लागला तरी मी त्याला मारेन. मी गप्प बसणार नाही. नाही नाही, हे कदापि शक्य नाही. चंद्रमल, एका पित्याने आपल्या पुत्राला मृत्यूदंड देणे हे कदापि शक्य नाही. चंद्रमल, घेऊन जा याला आणि मदमस्त झालेल्या हत्तीच्या पायाखाली द्या. नाही नाही नाही. विष्णू, तुला मी एकदा एक दिवस सांगेन. तुझा मृत्यू माझ्या हातून होईल. प्रभू प्रभू काय झाले चंद्रमल, असे विचलित का? प्रभू, प्रल्हाद त्याच्या कडे सोडता ते समोर झाले. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. गुरुदेव, हे काय रहस्य आहे? हे रहस्य नाही तर विष्णूने केलेले खुले आव्हान आहे. विष्णूने केलेले युद्धाचे खुले आव्हान आहे. तू तुझ्या पुत्राला मारू इच्छितो आणि तो विष्णू आपल्या भक्ताचे रक्षण करतोय. हे कदापि शक्य नाही. गुरुदेव, जर असंच असेल तर मी या प्रल्हादाला कदापि सोडणार नाही. चंद्रमल, घेऊन जायला आणि उकडत्या तेलाच्या कढईत टाकून द्या. दिलेले कार्य पूर्ण झाले का? प्रभू, प्रल्हाद त्याच्या कडे सोडले असता ते संवेद झाले. त्याला ओम कोणतीही इजा झाली नमो नाही. भगवते वासुदेवाय नमः. विष्णू, मला हलवण्याचा प्रयत्न करतोस काय? मी तुला मारण्यासाठी काही करेन. मी काही करेन विष्णू, काही करेन. एकांत माझे हे काम करण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. होलिका प्रकाश हो, होलिका प्रकाश हो.
होलिका, असुरांचा परम शत्रू विष्णू त्याला मारायचे आहे, तर त्याच्यासाठी तुला एक कार्य करायचे आहे. आमचा पुत्र प्रल्हाद त्याला मांडीवर घेऊन चितेवर बसायचं आहे. यासाठी माझी कार्य हे कार्य आपण सुद्धा करू शकता. नाही 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 होलिका, तो चालाक विष्णू प्रल्हादाला वाचवण्यासाठी काही करू शकतो. आम्हास ठाऊक आहे तुला वरप्राप्ती आहे. तुझी काही करू शकत नाही, आम्हास ठाऊक आहे. ठीक आहे, उद्या प्रल्हादला एका राज्याबाहेर एका वनात घेऊन जा. बाकी सर्व काय आहे ते बघेन. होलिका, कार्य सिद्धीस नेण्यास आज ती वेळ आलीच. हे सर्व कार्य यज्ञबद्दल आहे. बाल प्रल्हाद, हे बाल प्रल्हाद, कार्य सिद्धीस नेण्यास हीच ती वेळ आली. छंदा मार, घेऊन जा आणि आमच्या दिदीच्या मांडीवर बसवा. जा घेऊन छंदा मार. आज ती वेळ आली. विष्णू, तू माझं काळजी नाही मिटवू शकत. छंदा मार.
माझा प्रयत्न सफल केला काय तुला मी मारणार. भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता तरी या भगवान विष्णूचं वध करा. विष्णू 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 कोण आहे विष्णू? कुठे आहे तुला विष्णू? मोठं पाखंडी. पिताश्री, भगवान विष्णू तो परम आहे, परम पिता आहे, सर्वत्र आहे, सजीव निर्जीव सर्वत्र आहे, असं पक्षी सर्वत्र आहे, चराचरात राज आहे. असं म्हणतोस? त्या त्या सिंहासनात आहे तुझे प्रभू? अवश्य पिताश्री. कुठे आहे? कुठे आहे तो? या स्तंभात आहे तुझे विष्णू? अवश्य पिताश्री. कुठे गेले? कुठे आहे? कुठे लपून बसला तो मित्र? या स्तंभात आहे तुझे विष्णू? अवश्य पिताश्री. आ! गोष्ट